नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार, सर्वांना स्वागत करतो. तर चला आपण आता आपल्या ज्वारीच्या ह्याच्यात आलोय, रानात आलोय. तर बघा ज्वारी आणायला फार कष्ट करायला लागतं बरं का. याला भरले ते बाबाने आणले, ते ज्वारी बाबाने आणले. हे काय ज्वारीच कंस बघा किती छान आहेत. आता जुनी काळातली लोक काय करत होते माहिती आहे का, ह्याला म्हणजे तोडायचं, अजून तर खायला आलं नाही आणि भाजून खायचं असं करतो. बाबा अजून पण खातात बरं का. तर बाई कसं आले तुम्हाला तरी असं दिसणार नाही, पण एकदम धावतो त्यांनीच वगैरे कसं आले आहे का. तर चला केस लय म्हणजे वाऱ्यात वगैरे फिरून आलो वेळेस. माझा व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला कळेल की हो कुठं जाऊन आलाय काय. पुढला व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही, कारण कळेल तुम्हाला. तर बघा इकडं सगळीकडे एकदम मस्त आहे बरं का. तसं म्हणजे बाबाला चाला येईना असा विषय झाला आहे. बाबाची तब्येत डाऊन आहे, त्यामुळे मी पाणी पाडले. फिरून बघायला लागले कुठं कुचामले काय, कारण का नाहीतरी ती हे 24 टाकाय बरं, अजून 24 घरात आहे ती पोतं. तर केसवाज नीट केली कसं तर दिसत होतं. तर ह्यावेळी वयस लवंगी मोठ्याच झाले ते बरं का. ज्वारीचं हां मजाच वेगळी बरं का. ज्वारीची लय भारी वाटतंय, फ्रेश वातावरण. संध्याकाळी येऊन मी इकडे बसत असतो बरं का, रोज संध्याकाळी बसतो मी ह्या साईडला येऊन, रोज संध्याकाळी बसतो. तर तुम्हाला नक्कीच मी धावतो, कारण का मी फिरायला लागलो. खाली बघा वर तशीच आहे अजून. काहीतरी ही फक्क पडलेली आपली ही बोक्याने काहीतरी खाल्लेलं आहे. तर असू द्या, कारण का काल असं म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, कालचा प्रश्न असा माझ्याबरोबर होता, पाणी पण पाजून दिलं नसतं बरं का. असला नागराजा होता शेजारी, पाणी सगळं पाजून प्यायला दिलं आपलं सॉरी बोलायला प्यायला दिलं नसतं असा विषय झाला. काल जेवत होतो दुपारने, असं नागराजा असं साईडलाच होतं ना, असं बघ जेवत होतो. सगळ्या वगैरे होतं. तर नागराजा साईडला बसलेला आणि मी पाणी का नाही हे करून असं सांडलं आणि त्याच्यावर पडलं. तुम्हाला सांगतो मी अक्षरी असं जी साईडला उभं राहिलं, असं साईडला म्हणजे 5 फुटावर होता, 5 फुटा होता बरं का. तर तुम्हाला सांगतो मी भिलो नाही, साईडला तसं उठून साईडला उभं राहिलो. म्हणलं जर तसं काय माझ्याकडं चुकी झालेली असेल तर म्हणलं नक्कीच म्हणलं मला सजा दे. म्हणलं ए शंकर, म्हणलं जर माझ्याकडे तसं काही सजा चुकी झालेली असलं तर नक्कीच मला हे दे, म्हणलं सजा दे म्हणलं. आणि जर नसेल झाले तर कृपया म्हणलं मला काही दगा देऊ नका. तर काय नाही एवढं म्हणलं आणि मी ठेवलं आणि सरप मित्रांना बोलवलं आणि ती धरून दिलं. सरप मित्र आले तेव्हा मी का व्हिडिओ बनवला नाही, तर ती म्हणली ह्याला लायसन लागतं वाटतं, धरायचं वगैरे परमिशन लागते. मला म्हणले संतोष, कारण का हा व्हिडिओ आहे ह्यासाठी टाकू नकोस की आपल्याला पब्लिश करायची नाही. आणि दुसरी गोष्ट की ह्याला लायसन लागतं आणि परमिशन लागतं, त्यामुळं काय टाकू नको. ठीक आहे म्हणलं, राहून दे. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला 2 आकडे होते त्याच्यावर, 2 पहिलं खाली 2 आणि वर 2 आहेत, 2 आकडे होते त्याच्यावर. तर चला मी काय म्हणतो, जाऊया आता. व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, मी कुठं गेलोय काय गेलोय, तुम्हाला उद्या नक्कीच व्हिडिओ पडेल. हां मला तर एक प्रश्न विचारायचा, एक प्रश्न खूप दिवस झाले मी सांगायला लागलो. मला अधूनमधून कमेंट येते लिपस्टिक ती मला माहीत नाही बरं का. ती मला म्हणते ती की लावून तू व्हिडिओ बनवतोस का, मी कशाला आलेलो. आणि ती लिपस्टिक काय मला ती बोलायला येत नाही नीट. म्हटलं ही कोण लावतो तुम्हाला माहीत आहे ना, तर गरज असली तर तू नक्कीच लाव आणि व्हिडिओ फेक. तुझ्या दम असला ना तो व्हिडिओ नक्की लावावा. कमेंट करतोयस तू तर नक्कीच तू व्हिडिओ टाक लाली लावून, लिपस्टिक ती लावून टाक. तर मला ती गरज नाही, आयुष्यात लावलं पण नाही, लावत नाही. नॅचरल माझं होट आहे लाल, ते नॅचरलच आहे. मी काय म्हणजे लिपस्टिक लावत नाही काय ना, तसलं आपल्या डोक्यात मी नसतं काय नसतं बरं का. तर तुम्हाला 2-3 वेळा कमेंट आले आणि तसल्या कमेंट मी आजकाल कितीतरी इग्नोर करतो. आणि दुसरीकडे मी कमेंट बघायला पण जात नाही, आणि ती कमेंट आली का नाही ती पण बघत नाही. मला काय वेळ कोण आहे काय मला चांगलंच माहीत आहे. ती एवढंच बोलायचं, जास्त बोलायचं नाही. तू काही कमेंट कर, मला काही फरक पडत नसतं. चला आपल्या रक्तात नाही ती, कारण का मी एक जेंट्स आहे आणि मी एक जेंट्स आहे, त्यामुळे मला तसली सवय नाही. धन्यवाद. मी कणसात फिरून वगैरे बघायला लागलो. नमस्ते.